मित्रांनो, आज आपण अनुराधा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आपण आलेलो आहोत आणि अनुस्पार्क 2026 म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी होते। त्याच्यामध्ये जे गेस्ट या ठिकाणी आलेले आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या मनोगतातून। काय सांगणार आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी होते? मी डॉक्टर चंद्रकांत बोथे 2011चा पासआउट आहे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमधनं। मी जेव्हा पहिल्यांदा इथं आलो होतो 2007मध्ये, तर माझी जी कंडिशन होती ती खूप खराब होती, म्हणजे एवढी की मला माहीत पण नव्हतं राहायचं कसं छान वगैरे। पण इथून गेल्यावर 2011मध्ये एवढं म्हणजे मी कॉन्फिडंट आणि वेगळ्या पद्धतीनं बाहेर निघालो। आज जेव्हा ते येऊन बघतो मी परत, वातावरण एकदम बदललं आहे ना। डिजिटल वर्ल्ड्स जे म्हणतो आपण, तिकडे आपण वळतोय आणि त्या डिजिटल वर्ल्डमध्ये असा एन्जॉय करतायत स्टुडंट्स। इथं येऊन पर्सनली एकमेकांसोबत बोलून खेळून स्पोर्ट्स बघितले आहे ना, त्यांचे कल्चरल इव्हेंट्स बघितले। तर हे सगळं जे बघतोय आपण, जे एक एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह बनतंय, त्यामुळे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बनतोय। मला इथं येऊन म्हणजे असं देजाऊ जे म्हणतात की आपण परत येऊन एकदा काहीतरी आपली ओळख आपल्याला परत होत आहे, आपलंच प्रतिबिंब परत दिसतंय आपल्याला, तर ती एक ओळख परत मिळाली असं वाटते। आणि अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत जे माझं म्हणजे नातं आहे हे काही आजचं नाही आहे। मी 15 वर्ष झाले मला पासआउट होऊन, पण मध्ये पण बरेच प्रोफेसर्स जे आहेत, नन्नई सर आहेत, नेहमी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेले आहेत। त्यानंतर जे EXTCचे प्रोफेसर आहेत, भटकर सर वगैरे, सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। मातारिक सर असतील, भटकर सर असतील, नन्नई सर, बरेच सगळे जे आहेत इथे स्टाफ माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेला आहे। त्यानंतर माझे काही क्लासमेट्स जे जॉईन केले नंतर, ते पण मला भेटले आज। म्हणजे तो आनंद जो आहे तो सांगता येत नाही की इथे येऊन वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे। सर, आज या ठिकाणी तुम्ही जे संघर्ष या ठिकाणी जो केलेला आहे, इथपर्यंत आपला जो प्रवास आहे, आजपर्यंत जो होणारा, तुम्ही जे ते ध्येय गाठलेलं आहे, त्या ध्येय स्वप्नपूर्तीसाठी कुठेतरी आपल्या गुरुजन वर्गांचं असेल, तुमचं जे मार्गदर्शन तुम्हाला जे मिळालेलं असेल, त्या मार्गदर्शन या ठिकाणी जे मिळालेलं आहे आणि ती भरारी आपण या ठिकाणी घेतलेली आहे, युवक आणि युवतींना काय संदेश देणार? बोलता बोलता नन्नई सर म्हणत होते की 15 वर्ष म्हणजे किती कमी कालावधीत खूप मोठं काही अचीव केलं, तो मला खूप जास्त वाटतोय। म्हणण्याचा अर्थ असा, टॅलेंट आणि पेशन्स हे जे इन्व्हर्स असतात, म्हणजे टॅलेंट कमी असलं तर पेशन्स जास्त असतो, टॅलेंट जास्त असलं ना त्या लोकांना पेशन्स कमी असतो। याला जर बॅलन्स करता आलं, ते मी माझ्या स्पीचमध्ये पण तेच ॲड्रेस केलं, तर हे बॅलन्स करता आलं तुम्हाला, कारण टॅलेंटेड होणं महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं आहे त्याचा टॅलेंटचा यूज करताना व्यवस्थित, है ना। आपल्याला थोडं आलंच चालेल, पण त्याला कुठं वापरायचं आहे, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन, एंटरप्रेन्योरशिप, बिझनेसबद्दल थोडा सेन्स, ह्या सगळ्या गोष्टींचाच तुमच्या टेक्निकलसोबत स्किलसोबत यायला पाहिजे। त्यामध्ये जसं मी मग सांगितलं की IT आणि M 3 वेगळे करिअर डेव्हलपमेंटचे फ्रेमवर्क्स असतात। म्हणजे तुम्ही एका एक्सपर्टाईजमध्ये खूप डीप जा, टी म्हणजे त्याला तुम्ही एक एक्सपर्टाईजला दुसऱ्या आणखीन कुठे यूज करू शकतो, M म्हणजे मल्टिपल फील्डमध्ये तुम्हाला एक्सपर्टाईज आले, है ना। तर हे जेव्हा तुम्ही अचीव करू शकता, तेव्हा तुम्ही एक लिडरशिप क्वालिटीकडे वळता। आदरणीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी जे हे त्याचा मोठा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे, रोपटं लावून, त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार त्यांच्या परिवाराबद्दल? बरोबर, मी ॲक्च्युली मगाशी स्पीच चालू करताना सुरुवात त्यानेच झाली माझी, की तात्यासाहेबांना मी इथे परिसरात चालताना बघितलं आहे। मी माझे 4ही वर्ष ते इथे होते जेव्हा मी होतो, तर हे माझं सद्भाग्य आहे की ते होते इथं माझ्या आसपास त्यावेळेस। आणि त्यांचं मी म्हणजे जे बघतोय, म्हणजे तेव्हा बघितलं आहे की कुठेही कचरा पडला असेल, पटकन येऊन ते करून घेणे साफ, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग, त्यानंतर आताचे हे नवीन लॅब्स होते, पूर्ण बोंद्रे फॅमिली, उशिला मॅमसोबत बोललो, राहुल भाऊसोबत बोललो आज मी सकाळी, सगळी फॅमिली कसं आहे, हे कसं आहे, हे ऑर्गनायझेशन अशीच नाही झालं, ते पूर्ण एक फोर्स लागतो आहे ना। आणि यांचा फोर्स मला दिसतोय की आता हे नवीन AI इनोव्हेशन सेंटर पण बनवत आहेत, त्यानंतर लॅब्स बनवत आहेत PhDसाठी वगैरे। हे सगळं जे इनोव्हेशन सेंटर्स किंवा अशा लॅब्स बनतील, तर हे कॉलेजला म्हणजे फक्त हे कॉलेजची गोष्ट नाही आहे ना, पूर्ण ऑर्गनायझेशनची गोष्ट आहे, ते त्याला बूस्ट करणार आणि वर नेणार। हे या ठिकाणी ध्येय गाठत असताना जी स्वप्नपूर्ती आपण जी केलेली आहे, त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची आहे? नेमकं तुम्ही आपण या ध्येयाकडे या ठिकाणी गाठलंय? नाही, मला असं आहे की एक महत्त्वाचा जे विषय असतो यामध्ये, तो हा असतो की आपण जे गो विथ द फ्लो म्हणतो, म्हणजे सगळे तिकडे जातात म्हणून आपण जायला पाहिजे। आज AI ट्रेंड आहे,
तर मग सगळे ए आयमध्ये तुटून पडतील, असं नको व्हायला. किंवा आज दुसरे काही बूम असेल है ना टेक्नॉलॉजी, त्याच्यात सगळे तुटून पडतील असं नको असायला पाहिजे. हा माइंडसेट मला वाटते की असं फॉलो नाही करणे ब्लाइंडली कोणाला किंवा कोण्याही ट्रेंडला, तो एक खूप महत्त्वाचा पैलू आहे जे की मला ड्राईव्ह करते माझ्या स्वप्नपूर्तीकडे. कारण ह्याचं कसं आहे, ह्या माइंडसेटचं, तुम्ही जर आज ए आय टेक्नॉलॉजी पाहिलं, खूप गोष्टी इझी झाल्या आहेत. तुम्ही म्हणजे आज म्हटलं की मला ह्याचं सोल्युशन पाहिजे, टाईप करा, तुम्हाला आन्सर मिळतात है ना. मी आता सोलार डिफेन्समध्ये काम करतो ॲज प्रिन्सिपल R&D रिसर्चर. तिथे सगळं काम ऑफलाईन, त्याला एअर गॅप हे म्हणतात, इंटरनेट नसतो तिथे, त्या स्पेसमध्ये तुम्हाला काम करावं लागते. तिथे जे काम करणे स्ट्रगल आहेत ते वेगळेच आहेत है ना. सो माझे स्टार्टअप्स असतील, माझे हे सोलार डिफेन्ससोबतचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे, हे सगळे जे इन्व्हॉल्वमेंट आहे हे मला हे शिकवतात की तिथं लहान कॉर्पोरेशन आणि बिग कॉर्पोरेशन कशा काम करतात, डिफेन्स कॉर्पोरेशन आणि नॉर्मल प्रायव्हेट कॉर्पोरेशन कसे काम करतात. तर ह्यामधलं जो डिफरन्स आहे हे समजणे, हा माइंडसेट ठेवणे, मला वाटते हे जर समज असली, हे खूप मोठा ड्रायव्हिंग फोर्स असतो. थँक्यू. आपण होतो आज या ठिकाणी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तिथे एक अनुस्पार्क 2026चं वार्षिक स्नेह संमेलनामध्ये या ठिकाणी गेस्ट म्हणून हे आले होते. तुमच्या भाऊ खूप खूप शुभेच्छा सर.